राहाता तालुक्यातील साईबाबा संस्थानचा कर्मचारी सोमनाथ भीमराज डांगे वय वर्ष 23 राहणार डोहाळे याचा मृतदेह 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर कणकुरी परिसरात गोदावरी पाटात आढळून आला। शनिवार 22 मार्च 2025 रोजी बेपत्ता झालेल्या सोमनाथचा मोबाईल आणि दुचाकी पाटाच्या कडेला सापडल्यानंतर शिर्डी आणि राहाता नगर परिषदेच्या पथकानं शोध मोहीम हाती घेतली होती। रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला, पण त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप कॉल डिलीट झाल्यानं या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। सोमनाथ शनिवारी सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत साईबाबा संस्थानमध्ये ड्युटीवर होता। ड्युटी संपल्यानंतर तो घरी परतला आणि साई संस्थानातून आणलेले लाडू आणि हार शेजाऱ्याला दिले। त्याने काही लोकांशी संवादही साधला, परंतु त्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही। त्याच्या नातेवाईकांनी सायंकाळी शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी शोध सुरू केला असता कणकुरी परिसरात गोदावरी पाटाच्या कडेला त्याचा मोबाईल आणि दुचाकी आढळली। या संशयास्पद परिस्थितीमुळे शिर्डी आणि राहाता नगर परिषदेच्या पथकानं पाटात शोध मोहीम राबवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी सोमनाथचा मृतदेह हाती लागला। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झालाय। सोमनाथच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप कॉल डिलीट झाल्यानं पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे।